देशातून लोक आलेत आपल्याकडे, इंटरनॅशनल काय बोलणार आपल्याबद्दल. ओके सर, इंटरनॅशनल फिशरीज एक्सपोचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय सांगाल? इंटरनॅशनल फिशरीज एक्सपो 2025 या एक्सपोच्या निमित्ताने देशामध्ये जे विविध फिशिंग या क्षेत्रामधले जे तज्ज्ञ आहेत त्यांना एकत्र घेऊन फिशिंग या क्षेत्रामध्ये काय आधुनिकता आलेली आहे, काय विकास झालेला आहे हे आपल्या इकडच्या मच्छीमारांना दाखवण्याचं आणि त्यांनाही एक अप्रत्यक्ष पद्धतीने त्यांना एक संधी उपलब्ध करून देणं आहे की बाबा तुम्हीही या पद्धतीचे प्रयोग करा जेणेकरून तुमचंही प्रोडक्शन वाढेल. आज आंध्र असो, केरळ असो, असंख्य अन्य राज्य आहेत जे प्रोडक्शन ह्या बाबतीमध्ये फार पुढे आहेत आणि त्यांनी असे विविध प्रयोग केलेले आहेत, फिश फार्मचे केलेले आहेत किंवा विविध जाळ्यांचे प्रयोग केलेले आहेत आणि ते सगळे इथे एक्झिबिट झालेले आहेत. म्हणून आपल्या माध्यमातून मी राज्याच्या आमच्या मच्छीमार बांधवांना आणि विविध या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना विनंती करेन की आवर्जून या एक्सपोमध्ये यावं, इथून काही माहिती घ्यावी आणि जेव्हा तुम्ही काही प्रयोग करण्याची तुम्ही निश्चय कराल किंवा निर्णय घ्याल तेव्हा महाराष्ट्र सरकार म्हणून आणि मत्स्य मंत्रालय म्हणून हे तुमच्या मागे उभं राहील, तुम्हाला ताकद देईल आणि तो पूर्ण प्रकल्प उभं राहण्यापर्यंत आम्ही पूर्ण ताकद तुमच्या मागे आणि यंत्रणा उभी करू असं या खात्याचा मंत्री म्हणून मी ह्या क्षेत्रातल्या सर्व मान्यवरांना सांगेन. ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस ताजमहलमध्ये भेट झाली. एक तास त्या दोघांची बघा, आमच्या फडणवीस साहेबांचे संबंध सगळ्याच पक्षामध्ये अतिशय चांगले आहेत आणि राज साहेब पण नेहमी दिलखुलास पद्धतीने ते दोघंही भेटतात आणि म्हणून काही कारणं असेल भेटले असतील तर त्याच्यामध्ये असं काही वेगळा दृष्टिकोन बघण्याचा काही गरज नाही. आमच्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या पलीकडे पण संबंध ठेवण्याची प्रथा आहे. ते किती पत्रकारांना आवडते हे आम्हाला माहीत नाही, पण राज्याची प्रथा आहे. हे राजकारणाच्या पलीकडे आम्ही एक दुसऱ्याला भेटतो, एक दुसऱ्याबरोबर चर्चा करतो आणि घरगुती पण संबंध असतात. राजसाहेब आणि फडणवीस साहेब, राजसाहेब आणि राणेचं कुटुंब एक वेगळा संबंध आहे. म्हणून अगर दोघं भेटले असतील तर त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि परंपरेला अनुसरून आहे. मराठी मुस्लिम कर्मचारी आहेत त्यांना त्या ठिकाणाहून काढण्याची मागणी जी आता हिंदू संघटना, मला असं वाटतंय की हिंदू संघटनांनी केलेली मागणी ही अतिशय योग्य आहे. हाजी अली असो किंवा अजमेरचा दर्गा असो किंवा कुठलेही जे काही मुस्लिम धर्माचे जे काही धर्मस्थळ आहेत तिथे तुम्ही एक तरी कुठला तरी हिंदू व्यक्ती काम करताना चुकून पण आढळतं का? आणि असेल तर ते कोणी मागणी तरी केली तरी त्याला ठेवतील तरी का? कुठल्याही गैर मुसलमानाला कुठलाही मुसलमान धार्मिक जागेवर काम करण्याची परवानगीच नाही, कारण का तसं त्यांच्या धर्मामध्ये आणि इस्लाममध्येच लिहिलेलं नाही. मग शनी शिंगणापूर असो किंवा अन्य कुठल्याही हिंदू धार्मिक स्थळांवर अशा पद्धतीच्या हिंदू नसणाऱ्या व्यक्तीला काम करण्याची संधी का मिळावी? जे अन्य धर्माला अन्य धर्म जो नियम लावतो तोच हिंदू धर्माने अगर लावला असेल तर त्या गोष्टीला पाठिंबा दिला पाहिजे आणि त्या जे कोण लोक आहेत 10 असतील 15 असतील किंवा 1 असेल लवकरात लवकर त्याला तिथून काढून टाकलं पाहिजे. शिवसृष्टीच्या संदर्भात एक प्रश्न आहे. मराठी तुमचा ड्रीम प्रोजेक्ट शिवसृष्टी त्या संदर्भात अजित पवार यांच्यासोबत बैठक झालेली आहे, त्यांच्या बैठकीत काय चर्चा? राजकोटचे जो माननीय पंतप्रधानांनी त्या पुतळ्याचं अनावरण केलेलं तेव्हाच केंद्र आणि राज्य सरकारने माननीय पंतप्रधानांची ही मूळ संकल्पना आहे की ते पूर्ण भागाचा विकास झाला पाहिजे. त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त आणि पर्यटक आले पाहिजे असं माननीय पंतप्रधानांची इच्छा होती आणि त्याचप्रमाणे आमचं सरकार आल्या आम्ही शिवसृष्टी ही संकल्पनाला आम्ही पुढाकार दिला. त्याच पद्धतीने काल त्याला निधी पण उपलब्ध करून दिलेली आहे. ह्या पूर्ण प्रकल्पामध्ये आदरणीय दीपक केसरकरजींनी पण फार मोठ्या प्रमाणे पुढाकार घेतलेला, आमच्या रवी चव्हाण साहेबांनी पण पुढाकार घेतलेला आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा हा पहिल्या दिवसापासूनच प्रयत्न होता की लवकरात लवकर एक भव्य अशी शिवसृष्टी
म्हणजे जगावरून जेव्हा आता आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे गेल्यानंतर आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्यायला भेटतो. आता आपण जेव्हा राजकोटकडे जाऊ आणि महाराजांचा आशीर्वाद घेतल्यानंतर महाराजांनी घडवलेला इतिहास हा पण आपल्या नजरेसमोर आला पाहिजे, भावी पिढीच्या समोर असला पाहिजे. महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी केली हे लोकांच्या समोर आलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ती शिवसृष्टीसाठी आर्थिक तरतूद काल नियोजन खात्याच्या माध्यमातून करण्यासाठी आदरणीय अजितदादांनी परवानगी दिलेली आहे. त्याचं काम लवकरात सुरू होईल. सांगलीमध्ये धर्माचा प्रकार घडलेला आहे. एका मुलीला धर्मांतर करा या प्रेशरमुळे त्या महिलेने 7 महिन्याची गरोदर पण होती, तिने आत्महत्या केली. few minutes and then answer them. So maybe you can make it. Here, speak here. You can start. After that, you साहेबांसोबत बसायची संधी एका शेतकऱ्याला भेटली. मैं ज़्यादा सपोर्ट माय प्रेजेंटेशन फिशरीज इंडिया 2047 जो विजन है, सबसे पहले नेक्स्ट स्लाइड, कैन यू पुट नेक्स्ट स्लाइड, पुट द स्लाइड प्लीज. 2047 देयर इज ए 2 लाख करोड़ और 6.5 लाख करोड़ का सेवन है. लेकिन हमारी अभी की परिस्थिति क्या है? एक शॉर्ट में देखा जाए सर, 180 लाख टन हम मच्छी पका रहे हैं.